काय झालं रे तुझं? आता नवरात्री आली ना त्याची तयारी करतो. नाही नाही उचल उचल, आमची परमिशन घेतली का? नाही 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 उचल उचल उचल. हे राहिलं बघ. हा हे पण घेऊन, नाही नाही हे पण घेऊन जाऊ. परमिशन नाही घेतली. ए आई, ऐक ना ग, आपण घर बसवायचे का ग? नाही. का ग आई, बसूया ना प्लीज आपण घर. एकदा सांगितलं ना नाही म्हणजे नाही. अगं आई का पण? अरे मी पण तुझ्यासारखीच देवीची मनोभावे प्रार्थना केली आणि आपल्या घरात घट बसवले, पण तुझ्या बापानं घट फेकून दिले. तेव्हापासून मी घट बसवते. अगं तुला किती वेळा सांगितलंय ही असली अंधश्रद्धा माझ्या घरात चालणार नाही म्हणून. अहो पण माझी श्रद्धा आहे. हे माझं घर आहे आणि इथे मी म्हणतो तेच होणार. अहो 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 बाळा, तुझी श्रद्धा आणि इच्छा पाहून मी प्रसन्न झाली आहे. या नवरात्रीत मी तुझ्या घरी येणार आहे. उद्या अंगणातल्या झाडाखाली तुला सौभाग्याचं लेणं सापडेल. झोपायचं तर नाव नाही, सतत उन्हाळक्या. गेला वाटतं कुठेतरी खेळायला. थकले बाई. हे आई आई, हे बघ मला काय सापडलंय. आता काय हे? कुठे सापडलं बरं हे? अरे हे तर सौभाग्याचं लेणं आहे. भक्ती, ए भक्ती, मी येतेय. हे आई काय झालं तुला? आई काय झालं तुला? काही नाही, चल आपण घट बसवायच्या तयारीला लागूया. कोणी आहे का? कोण हवंय तुम्हाला? थोडंसं पाणी मिळेल का? ए आई, कोणतरी आले, पाणी दे ग, बघ ना तेवढं. काय झालं? कोण आहे? मी दुर्गा, खूप लांबून आली आहे आणि बरेच ठिकाणी जायचं. आमचं घर उघडं दिसलं, म्हणलं थोडंसं पाणी मागावं. अहो मग पाणीच काय, सवाष्णीसारखे आला आहात, त्यातून नवरात्रीचे दिवस. थोडासा फराळी करून जा. अहो पाणीच नको, नवरात्रीच्या दिवसात सवाष्णीला मी असं कसं जाऊ दे. तुम्ही थोडा वेळ थांबा, मी आलेच. अरे तुझं काय माझ्या मागे मागे? त्या आल्यात, त्यांना बसव. हो आई, मी त्यांना बसवतो. हे आई, अगं इकडे कोण नाहीये. काय? कुठं गेल्या? दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, भारी पडलो आता संकट नेवारी. जय देवी महिषा. अरे कोण आहे तुम्ही? तुम्हाला कोण हवंय? आई हे कोण आहेत बघ ना. अरे तुम्ही? भक्ती मला माफ कर, मी चुकलो. आई हे कोण आहेत? बाळा, हे तुझे बाबा.